दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व दंडाधिकारी अर्थात JMFC जे विद्यार्थी तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि जॉइन व्हा आणि तुमच्या मित्र परिवारापर्यंत जेही या परीक्षेची तयारी करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। का तर इथं आपण दोन गोष्टीवरती बोलणार आहे। पहिला मुद्दा की ही ऍड आपण पाहतो की 2023 नंतर 24 ची आली नाही आणि 25 ही पुढे पेंडिंग आहे। तर ही ऍड नेमकी किती पदाची वॅकंट आहे आणि किती पदाची येऊ शकते, त्यानंतर जे कायद्यामध्ये काय बदल झालेले आहेत का तर त्याच्यानुसारच सध्या न्यायालय सुरू आहे। त्यामुळे जुना सिलेबस जो तो इथं ठेवला जाणार नाही, नवीन मध्ये कुठं कुठं काय काय बदल होऊ शकतो हे आपल्याला एक्सपेक्टेड आहे। हे दोन महत्त्वाचे मुद्दे आपल्याला इथं बोलायचे आहेत बघा, आणि त्याच्यामुळं तुम्ही शेवटपर्यंत हा विषय बघा। पहिल्यांदा एक विषय लक्षात ठेवा की जे विद्यार्थी बेसिक पासून अगदी याची तयारी करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त 3999 जे आपली पूर्वची बॅच होती ते 6999 ऐवजी 3999 ला आहे। आणि या विद्यार्थ्यांना पहिल्या 50 विद्यार्थ्यांना आपण 25% ऑफ देखील ठेवलेला आहे। तर ते विद्यार्थी बॅच जॉईन करू शकतात का तर कंप्लीट न्यू सिलेबसनं आपण ही बॅच स्टार्ट करत आहोत। आता बघा न्यू सिलेबस आलेला नाही परंतु बदल कुठे एक्सपेक्टेड आहे ते तुम्हाला सांगतो। त्याच्या अगोदर आपण काय मुद्दे बघूयात की 2023 ला हे ऍड पडली तर पडली काय 42 पदांची ऍड पडलेली होती, जास्त पदांचा काही विषय नाही। आता 2024 पासूनच एक 150 पद याची रिक्त आहेत। हा विषय सर्व सामान्यपणे जे विद्यार्थ्यांनी याचा फॉलोअप घेतला RTI टाकले त्यांच्यापर्यंत ही बातमी आली की 150 पद याची सर्वसाधारणतः रिक्त आहेत। आता 2025 ला अजून काय पद रिक्त होतील, तर आता 2024 ची ऍड आपली बाकी आहे आणि 2025 ची ऍड बाकी आहे। आता ऍड बाकी म्हणजे आता यातल्या जागा येतील किती, तर एवढ्या सगळ्या जागा येण्याची शक्यता आहे का, नाही। तर याच्यामध्ये मागं पुढं थोडंसं होणार आहे, परंतु जागा रिक्त आहेत, जागा काय ना काय येणार आहेत, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि लवकरात लवकर तुम्हाला ही प्रक्रिया सुरू झालेली सुद्धा ऐकायला मिळेल। त्यामुळे जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांनी पॉझिटिव्ह राहा आणि या परीक्षेला फोकस करायला सुरुवात करा। आता याच्या पुढचा मुद्दा की ही जी ऍड आहे ही 2024 ची का थांबलेली आहे, तर याचं प्रमुख कारण असं आहे की जे आपण पाहतो जसं की काय कायद्यामध्ये बदल झाले। आता थोडेच मी इथं घेतलेले आहेत, एक्झाम्पल म्हणून इथं घेतलेलं आहे। काय एक्झाम्पल म्हणून मी जसं की आपला IPC होता त्याला भारतीय न्याय संहिता 2023 म्हटलं, जसा CRPC होता त्याला भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 म्हटलं, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट होता त्याला भारतीय साक्ष अधिनियम 2023 म्हटलं। आता यामध्ये जे बदल आहेत हे बदल जे नव्यानं आलेले आहेत ते नव्यानं झालेले बदल समाविष्ट करून हा सिलेबस डिझाईन होणार आणि तो सिलेबस डिझाईन होतोय म्हणून या ठिकाणी ऍड थांबलेली आहे। आणि ही जी तुम्ही म्हणताल मग तुम्ही बॅच कशाची घेताय, तर ते कॉन्स्टिट्यूशन वगैरे जे मुद्दे जे चेंज होणार नाहीत, जे सिलेबस मध्ये राहणार आहेत त्या विषयावरती आपण सुरुवात करणार आहोत। आणि जसं याचे चेंजेस समोर येतील तसे हे चेंजेस आपण घेऊन परत एकदा त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवणार आहोत आणि ती बॅच मध्ये समाविष्ट करणार आहोत। आता इथं मुद्दा लक्षात घ्या की दोन गोष्टी या परीक्षेच्या लक्षात ठेवा। पहिला मुद्दा की या वर्षी तुम्हाला 2024 ची पण आणि 2025 ची पण दोन एक्झाम द्यायला याच्या तुम्हाला मिळणार आहेत। हा पहिला विषय लक्षात ठेवा, म्हणजे या वर्षी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे। दुसरी सुवर्ण संधी यांच्या समोर अशी आहे की जो सिलेबस जो अभ्यासक्रम यामध्ये चेंज झालेला आहे, हा अभ्यासक्रम चेंज झाल्यामुळं विषय असा होणार आहे की ह्या अभ्यासामध्ये जे विद्यार्थी असतील ते सगळे नवीनच असतील, नवीन असतील। जुन्या अभ्यासाचा काही इथं फायदा जास्त होणार नाही। हा ठीक आहे, बेसिक जे त्यांनी केलेले काय मुद्दे होते ते या ठिकाणी आहे, परंतु त्याला कव्हर करायला या नवीन विद्यार्थ्यांना जास्त वेळ लागणार नाही। त्यामुळे सगळे एकाच लेवलला येऊन थांबलेले आहेत। म्हणजे आतापर्यंत ज्यांनी मेन्स दिलेले आहेत किंवा आता जे फर्स्ट टाइम प्री देणार आहेत हे सगळेच एका लेवलला आल्यामुळं इथं एक कॉम्पिटिशन चांगलं पाहायला मिळेल आणि नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा भली मोठी संधी इथं प्राप्त होईल। आणि ह्या संधीचा लाभ घेण्यासाठी
तुम्हाला या बॅचला कनेक्ट राहिलं तर तुम्हाला जबरदस्त फायदाच आहे, त्यात काही शंका नाही। आणि पुढचा विषय आहे की तुम्ही याचे अभ्यास करताय, कुठे करा कसाही करा, परंतु अभ्यासात खंड पडून देऊ नका। का तर हे जे 3 कायदे सांगितले हे नवीनच कायदे असणार आहेत, यात काही शंका असणार नाही। का तर सध्या न्यायालयाचं काम जे आहे या नवीन कायद्यानं सुरू आहे, जुन्या कायद्यानं नाही। त्याच्यामुळे घेताना विद्यार्थी जो तिथे लागणार आहे, जज म्हणून बसणार आहे, तोही विद्यार्थी नवीन अभ्यासाचा जाणकार असणंच आवश्यक ठरते। करेक्ट? तर हा मुद्दा, हा विषय तुमच्या सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आल्यानंतर पुढे अजून याची डिटेल इन्फॉर्मेशन घेऊन मी तुमच्या समोर वारंवार येणार आहे। त्याच्यामुळे चॅनल जॉईन करून नक्की ठेवा। तर या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।